प्रेस लॉर्ड. देवाची स्तुती असूया. धन्यवाद येशू. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये या समयी तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू. आणि परमेश्वरा देव बाप्पा, आता जे काही वचन घेऊ माझ्या प्रभू, आजच्या पुन्हा या वचनाद्वारे हे प्रभू तू आम्हाला शिकव. पवित्र आत्मा तू चालव. पवित्र आत्मा तू शिकव प्रभू. मुख माझे असू दे पण शब्द तुझे असू दे. हे प्रभू, आता जे काही वचन घेऊ आजच्या वचनाद्वारे स्पर्श कर. ऐकणारे प्रत्येक व्यक्तीने स्पर्श कर, आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज आपण उपासाच्या ह्या दिवसांमध्ये आहोत. बऱ्याच ठिकाणामध्ये बऱ्याच लोकांना 40 दिवसाचे उपवास चालू आहेत. आज आपण वचनामध्ये बघणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र असताना सुद्धा, प्रभू येशू असताना सुद्धा त्याला 40 दिवस उपवास करावे लागले. का प्रभू येशूने 40 दिवस उपवास केले? ह्या 40 दिवसाच्या उपवासामध्ये का त्याची परीक्षा झाली? आणि कशा प्रकारे परीक्षा होत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानावर विजय मिळवला? आज प्रभू येशूची परीक्षावर आपण बरंच काही शिकणार आहोत. आणि माझा विश्वास आहे की प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि म्हणून आपण वचनात जाणार आहोत. मत्ती शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये या वचनात आपण बघणार आहोत. पहिलं वचन, मत्ती शुभवर्तमान 4 अध्याय आणि पहिलं वचन. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले. आणि तो 40 दिवस 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला 40 दिवस 40 रात्री उपवासामध्ये असताना त्याला भूक लागली. आणि ह्या रानामध्ये तो असताना बायबलमध्ये दिलेलं आहे की येशूची परीक्षा झाली. आणि त्याची परीक्षा होण्याकरता पवित्र आत्म्याने त्याला जंगलात नेले. आज जर जंगल आपण पाहिलं तर जंगलामध्ये बरेचदा आपण जर जंगल डोळ्यासमोर आणलं तर त्या ठिकाणामध्ये राहण्याची खाण्याची कशीही व्यवस्था झालेली नसते. कशाही प्रकारची व्यवस्था नसते. अन्न नसतो तिथं बऱ्याचदा. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की त्या ठिकाणी सुद्धा त्या जंगलामध्ये कशाही प्रकारची व्यवस्था नव्हती, सोय नव्हती, अन्न पाणी तिथे नसेल. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की अशा ठिकाणी जंगलामध्ये येशूची परीक्षा होण्यासाठी प्रभू येशूला जंगलात नेण्यात येतो. आणि पवित्र आत्मा स्वतः येशू ख्रिस्ताला घेऊन जातो. पण या अगोदर काय घडलेलं आहे? बायबलमध्ये दिलेलं आहे की त्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त जो योहान बाप्तिस्मा करणार होता, येशू ख्रिस्ताच्या अगोदर या जगामध्ये आला. आणि योहान हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा करत होता. आणि बायबलमध्ये दिलेला आहे की योहान हा स्वर्गाचं राज्य गाजवत होता की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि तो सांगत होता की पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्या आणि पश्चातापास योग्य असं फळ द्या. स्वर्गाचं राज्य ऐकून अनेक लोक योहानाकडे येत होते आणि बाप्तिस्मा घेत होते. आणि अनेक लोकांची गर्दी त्या ठिकाणामध्ये होती. अनेक लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी योहानाकडे आले होते. योहान बाप्तिस्मा करणारा याच्याकडे ते आले होते. आणि येशू ख्रिस्त सुद्धा या सर्व लोकांमध्ये त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता. आणि बायबल सांगतं की अनेक लोकांचे बाप्तिस्मा झाले. पण जेव्हा येशू योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी आला तेव्हा योहान त्याला म्हटला की मला तुझ्याकडून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, कारण मला माहित आहे तू कोण आहे. तू देव आहे, तू देवाचा पुत्र आहे, तू तारणारा आहे. त्यावेळेस बायबल सांगतं की प्रभू येशू म्हटला की सगळं काही रीतीप्रमाणे होऊ दे. कारण त्यावेळेस बायबलमध्ये दिलेलं आहे की येशू ख्रिस्त एक मनुष्य होता. देहरूप धारण त्याने केलं होतं. तो पूर्णपणे 100% एक मनुष्य होता
आणि 100% पूर्णपणे देव सुद्धा होता. लोक बाप्तिस्मा यासाठी घेत होते कारण बायबल सांगतं की बाप्तिस्मा म्हणजे एका वचनात दिलेला आहे की देहाचं मळ दूर करणे नाही तर देवाशी करार करणं आहे. येशू ख्रिस्त जो बाप्तिस्मा घेत होता तो यासाठी कारण तो एक जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा होता. त्याने संपूर्ण जगाचे पाप त्याने स्वतःवर घेतलेले होते. आणि बायबलमध्ये दिलेला आहे की बाप्तिस्माचा एक अर्थ असा पण आहे की पापासाठी मरणं आणि देवासाठी पुन्हा उठणं आहे आणि देवासाठी पुन्हा उठून नवीनपणात चालणं आहे. पण येशूने कोणते पाप केले होते की त्याला पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा लागला? नाही. मनुष्याचे पाप प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतले होते. जगातला तो पाप हरण जगाचा पाप हरण करणारा तो देवाचा कोकरा होता. संपूर्ण जगाचे पाप त्याच्यावर होते आणि त्या पापाची शिक्षा ते पापाचा दंड म्हणजे मरण प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर घेणार होता. आणि जसा एखादा कोकरू पूर्वीच्या नियमशास्त्रामध्ये याचकाकडे घेऊन येत होते आणि पापाचं प्रायश्चित्त म्हणून ते कोकरू देऊन मंदिरामध्ये पापाचं प्रायश्चित्त करत होते, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त या यौवनाकडे एक जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून यौवनाकडे आला होता. आणि बायबल सांगतं की जेव्हा येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेऊन पाण्यातून वर आला, स्वर्ग उघडले गेले आणि बायबलमध्ये दिलेला आहे का देवाचा आत्मा कबुतरासारखा प्रभू येशू ख्रिस्तावर आला. आणि बायबल सांगतं की त्यावेळेस स्वर्गातून अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे आणि मी याच्याविषयी संतुष्ट आहे. देवाच्या लेकरांनो, अनेक लोक त्या ठिकाणी बाप्तिस्मा घ्यायला आलेले होते, पण येशू ख्रिस्तासाठी स्वर्गातून वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. कारण लोकांना तेव्हा कळालं की येशू म्हणजे कोणी साधारण व्यक्ती नाही, हा देवाचा पुत्र आहे आणि देव याच्याविषयी संतुष्ट आहे. अनेक लोकांनी ती स्वर्गातून झालेली वाणी कदाचित ऐकली असेल आणि लोकांनीच नाही तर सैतानाने सुद्धा ही वाणी ऐकली. आणि म्हणून बायबल सांगतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा रानात नेण्यात आलं, आत्म्याने प्रभू येशूला रानात नेला, कारण की बायबल सांगतं की 40 वर्ष इस्रायल लोक सुद्धा रानामध्ये होते आणि वचनदत्त भूमीमध्ये जाण्या अगोदर इस्रायल लोकांना 40 वर्ष पारखण्यात आलं होतं. देवाची इच्छा होती की हे लोक माझा भय धरतात की नाही, हे लोक माझ्या आज्ञेत चालतात की नाही. अनेक परीक्षातून या इस्रायल लोकांना 40 वर्ष त्या रानातून जावं लागले आणि अनेक परीक्षातून त्यांना जावं लागलं. बायबलमध्ये दिलेलं आहे जेव्हा परमेश्वर म्हटला की हा माझा प्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ते सैतानाने ऐकलं. सैतानाची इच्छा नाही की देवाचं कोणी पुत्र असावं, देवाची कोणी लेकरं असावे. कारण बायबलमध्ये दिलेलं आहे का तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं म्हणून फिरत असतो. सैतानाची इच्छा नाही की आमच्यामध्ये सार्वकालिकाचं जीवन असावं, आम्ही देवाची भक्ती करावी, आम्ही देवाला ओळखावं, आम्ही देवाची लेकरं असावं. आणि ज्यावेळेस सैतानाने हे ऐकलं की येशूविषयी स्वर्गातून अशी वाणी झाली की हा देवाचा पुत्र आहे, म्हणून आज अनेक लोकांना तो भ्रमिष्ट करत आहे की येशूला हे ओळखावं नाही का तो देवाचा पुत्र आहे आणि त्याच्या ठाई सार्वकालिकाचं जीवन आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की येशू ख्रिस्ताची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेलं. येशू ख्रिस्त 40 दिवस 40 रात्री उपासामध्ये होता. त्याचं शरीर अशक्त झालं होतं, तो थरथर कापत होता. विचार करा, जेव्हा आपण उपासामध्ये असतो आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपण काय खावं आणि काय नाही, आपण कधी आपल्या तोंडामध्ये घास घालावा. आणि ज्यावेळेस येशू अशा अवस्थेमध्ये असताना, तो कमजोर झालेला असताना, तो अशक्त झालेला असताना सैतान त्याला म्हटला
का जर तू देवाचा पुत्र असेल तर तू काय कर, ह्या धोंड्याच्या भाकरी कर. प्रेज लॉर्ड. बघा पुढच्या वचनामध्ये दिलेलं आहे. मग ते शुभवर्तमान काढूया आपण वचन 4 अध्याय आणि 3 वचन. आणि परीक्षक जवळ येऊन त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तो धोंड्याच्या भाकरी व्हाव्या म्हणून आज्ञा कर. प्रेज लॉर्ड. त्या राणामध्ये दगडाशिवाय आणि मातीशिवाय झाडांशिवाय दुसरं काहीही नव्हतं. आणि अशा अवस्थेमध्ये सैतानाकडून येशूची परीक्षा होते. बायबलमध्ये दिलेलं आहे इब्री लोकास पत्र की तो सर्व परिस्थितीमध्ये पारखलेला होता. होय, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज सुद्धा मनुष्याला पारखण्यात येतो. जेव्हा आम्ही परमेश्वर विश्वास ठेवतो, आमचा विश्वास पारखण्यात येतो. आम्ही कशा प्रकारे विश्वास ठेवतो? आम्ही सर्व संकटात, सर्व त्रासात, सर्व दुःखात, आजारपणामध्ये आम्ही देवावर विश्वास ठेवतो का? म्हणून येशू ख्रिस्ताने पेरणाऱ्याचा दाखला सांगितला का देवाचं राज्य हे एखाद्या बी प्रमाणे आहे. पेरणारा पेरणी करायला निघाला, काही काटेकुसलांमध्ये पडले, काही दगडावर ते बी पडलं, काही वाटेवर पडलं, तर काही चांगल्या जमिनीवर पडलं. काटेकुसल्यांमध्ये पडणं म्हणजे आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये अनेक वाईट गोष्टी ठेवल्या असतील, त्यावेळेस आम्ही ग्रहण करतो, म्हणजे त्यावेळेस वचनाचं फळ येत नाही. मला तुम्हाला ह्या वचनासाठी, या वचन यासाठी सांगायचं आहे की देवाच्या राज्यामध्ये जरी संकट असतील, त्रास असतील, क्लेश असतील, पण देवाचं राज्य आमच्या चांगल्या अंतःकरणामध्ये, सुपीक भूमीमध्ये ग्रहण करायचं आहे, जेणेकरून ते पीक येईल. येशू ख्रिस्त जरी देवाचा पुत्र होता तरी बायबल सांगतं त्याची सुद्धा परीक्षा घेण्यात आली. होऊ शकतं की आमची सुद्धा परीक्षा होऊ शकते, आम्ही सुद्धा परीक्षेत पडू शकतो. कारण बायबल सांगतं की येशू ख्रिस्त हा सर्व प्रकारे पारखण्यात आला होता. इब्री लोकास पत्र या वचनात दिलेलं आहे 4 अध्याय आणि 15 वचन. कारण आपण आपल्या अशक्तपणाचा ज्याला अनुभव होत नाही असा प्रमुख याजक आपल्याला नाही. तो सर्व प्रकारे पारखलेला होता, तरी तो पापविरहित होता. येशू ख्रिस्त सर्व प्रकारे पारखलेला होता, तरीही तो पापविरहित होता. तरी येशूने काहीही पाप नव्हते केले, पाप तो करणार नव्हता, पण तरी त्याला पारखलेला होता. जसं मनुष्याला पारखण्यात येतं, येशूलाही पारखण्यात आलं. आणि येशूला विचारलं, जर तू देवाचा पुत्र आहे, जर तुला भूक लागलेली आहे, तर तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, तुझ्यावर देवाचा आत्मा आहे, तू अभिषिक्त आहे, तू बोलशील ते होणार, तू या धोंड्याच्या भाकरी कर. बऱ्याचदा आम्ही देवाचे लेकरं आहोत. जसं देव प्रभू येशू म्हटला, मी तुम्हाला साप विंचू तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे, मी वैराच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे, पण आम्ही तो अधिकार चुकीच्या ठिकाणी वापरू नये. तो अधिकार आम्ही योग्य ठिकाणी वापरावा अशी देवाची इच्छा आहे. येशू ख्रिस्ताला भूक लागलेली असताना सैतान त्याला शिकवतोय का तुझ्या सामर्थ्याचा उपयोग कर, तुझ्या अधिकाराचा उपयोग कर, तू देवाचा पुत्र आहे तर धोंड्याच्या भाकरी कर. काय धोंड्याच्या भाकरी करणं एवढं गरजेचं होतं? येशूला माहित आहे, जरी मी अशक्त झालोय तर पण माझ्या अधिकाराचा उपयोग मी अशा प्रकारे करणार नाही. आणि म्हणून येशू काय म्हटला बघूया वचनामध्ये. आणि त्यावेळेस येशू 4 वचन, मत्ते शुभवर्तमान 4 अध्याय 4 वचन. पण त्याने उत्तर देऊन असे म्हटले की मनुष्य केवळ भाकरीने वाचणार नाही, तर देवाच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. होय, जर येशूला भूक लागली होती, 40 दिवस तो रात्री उपवासामध्ये होता, पण येशू ख्रिस्त म्हटला, होय मला माहित आहे का मी धोंड्याच्या भाकरी करायला समर्थ आहे. जर मी 5,000 5 भाकरीमध्ये 2 माशामध्ये खाऊ घालू शकतो, तर मी धोंड्याच्या भाकरी करू शकणार नाही का? प्रेज द लॉर्ड. पण बायबलमध्ये असं दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हटला का माझ्या सामर्थ्याचा आणि माझा अधिकाराचा आणि माझ्या ओळखीचा मी अशा प्रकारे उपयोग करणार नाही, कारण
मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या वचनाने जगेल. होय, भाकरी हे आमचं दैहिक भोजन आहे, पण देवाचं वचन हे आमचं आत्मिक भोजन आहे. आणि देवाची इच्छा आहे की आमचा आत्मा तारला जावा, आमच्या आत्म्यामध्ये जीवन असावं. म्हणून आम्ही वचनाचं भोजन करणं गरजेचं आहे. वचन आम्ही ग्रहण करणं गरजेचं आहे. वचनाप्रमाणे चालणं आम्ही गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. पण आज बऱ्याचदा आज जगातले अनेक विश्वासू आत्मिक भोजनापेक्षा जे जगिक भोजन आहे त्याकडे विशेष लक्ष देतो. देवाच्या लेकरांनो, बायबलमध्ये दिले की तू सर्व अंतकरणाने, सर्व मनाने आणि शक्तीने तुझा देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर. पण आम्ही बऱ्याचदा देवावर प्रीती करण्यापेक्षा आज जगामध्ये आमच्या पोटावर जास्त प्रीती करतो. आमच्या पोटाला काय लागतं काय नाही याकडे 24 तास आमचं नजर असते, लक्ष असतं आणि त्यासाठी आमची धडपड असते. आज आम्हाला या वचनातून शिकलं पाहिजे. येशू एकच शिकवत आहे की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या वचनाने जगणार आहे. देवाचं वचन म्हणजे प्रभू आहे, देवाचं वचन म्हणजे येशू आहे आणि देवाचं वचन म्हणजे आत्मिक भोजन आहे. आम्हाला ज्या वेळेस आमची परीक्षा होत असताना आम्हाला देवाचं वचन माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून वचनाने आम्ही सैतानाला उत्तर देऊ. आणि पुढच्या वचनात असं दिलेलं आहे की बघा, त्यानंतर येशू ख्रिस्ताला कुठे नेण्यात आलं? सैतान त्या एका नगरामध्ये नेतो, पवित्र नगरामध्ये नेतो. आणि पुढं काय झालं बघा, 5वं वचन. मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेलं, देवळाच्या कंगोऱ्यावर त्याला उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे की तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझ्या पायाला धोंड आपटू नये म्हणून ते तुला हातामध्ये झेलून धरतील. तू देवाचा पुत्र असलास तर. नेहमी सैतान जी आमची ओळख आहे, देवाची लेकरं होण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे, त्यावर नेहमी म्हणेल का जर खरंच देव तुझ्या बरोबर आहे का तर तू असं कर, खरंच तू देवाचं लेकरू आहे का तर तू तसं कर. प्रेज लॉर्ड. म्हणजे आम्हाला जी आमची ओळख आहे परमेश्वराची लेकरं होण्याचा, त्याच्यावर आम्हाला संशय धरायला लावी, त्यावर आमचा विश्वास तो कमजोर करायला लावी. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की जेव्हा त्याने ऐकलं येशू ख्रिस्तासाठी स्वर्गामध्ये देवाची वाणी झालेली आहे का तू माझा प्रिय पुत्र आहे आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. बघा, हीच वाणी सैतानाने सुद्धा ऐकली होती आणि ती वाणी ऐकून सैतान त्याची कशी परीक्षा करतोय की तू जर देवाचा पुत्र असेल तर धोंड्याच्या भाकरी कर, तू जर देवाचा पुत्र असेल तर ह्या कांगोऱ्यावरून, या मंदिराच्या देवळाच्या उंच ठिकाणामधून तू काय कर, उडी मार, म्हणजे देवदूत तुला झेलून धरतील. कारण असं लिहिलं आहे की माझ्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि ते तुला झेलून धरतील. स्तोत्र संहितामध्ये दिलेलं आहे की देवाचे देवदूत आम्हाला झेलून धरतात, आमचं संरक्षण करतात. आणि ह्याच वचनाची आठवण सैतान या ठिकाणी येशू ख्रिस्ताला करून देत आहे. एकच सांगत आहे सैतान की तू वचनाप्रमाणे तू देवाची परीक्षा पहा. बरेचदा आम्हाला कोणत्याही प्रकारची देवाची परीक्षा पाहायची नाही. एकदा एका सेवकाने खूप छान उदाहरण दिलं होतं की तुम्ही असं करू नका का ट्रेनच्या खाली रुळावर झोपू नका आणि देवाला असं म्हणू नका का तू जर जिवंत आहे तर मला वाचवायला ये. देवावर विश्वास ठेवा, संशय म्हणून विश्वास नका ठेवू, संशय घेऊन विश्वास नका ठेवू, तू तुझा प्राण गमावून बसाल. आम्हाला देवाची कोणत्याही प्रकारची परीक्षा घ्यायची नाही, विश्वास ठेवायचा आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलं? सैतानाला तो काय म्हटला बघूया पुढचं वचन. आणि मग 7वं वचन. येशूने त्याला म्हटले, असे लिहिले आहे की प्रभू तुझा देव याची परीक्षा पाहू नको. बायबल सांगतं की जसं येशू ख्रिस्त दोंड्याच्या भाकरीच्या वेळेस म्हटला की मनुष्य केवळ भाकरीनेच नाही तर देवाच्या वचनाने वाचेल. बायबल सांगतं की येशू ख्रिस्ताने देवाच्या वचनाप्रमाणे सैतानाला उत्तर दिलं. आताही या ठिकाणी येशू ख्रिस्त पुन्हा म्हणत आहे की होय, असंही लिहिलेलं आहे का तू देवाची परीक्षा पाहू नको.
सैतान हा देवाच्या वचनाला तो ओळखतो. देवाची वचनं आमच्यापेक्षा सैतानाला चांगली माहीत आहेत. म्हणून आम्हाला ही माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही देवाची वचनं आम्हाला माहीत असतील तेव्हाच आम्ही सैतानावर विजय मिळवू शकू. पुढच्या वचनामध्ये असं दिलेलं आहे का तिसरी परीक्षा काय झाली? 9वं वचन. मग त्याने त्याला म्हटले, तू पाया पडून नमन करशील तर मी हे सर्व तुला देईल. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, निघून जा, कारण असे लिहिले आहे की प्रभू तुझा देव याला नमन कर, केवळ त्याचीच सेवा कर. बघा, या ठिकाणी येशूने सैतानाला धमकावलेलं आहे. कारण सैतान या ठिकाणी काय म्हणतोय की तू मला जर नमन करशील तर हे सर्व वैभव मी तुला देईल. या ठिकाणी येशू ख्रिस्ताने जर सैतानाला नमन केलं असतं तर सैतानच्या ठिकाणी सैतानाने येशूला एवढं वैभव दिलं असतं का तो जगाचा मोठा राजा झाला असता. पण प्रभू येशू ख्रिस्ताला या जगाचा राजा नाही. हे जग हे सार्वकालिकासाठी नाही. ही पृथ्वी पांघरुणाप्रमाणे गुंडाळली जाणार आहे. ही पृथ्वी ही देवाच्या लेकरांसाठी ही सार्वकालिक राहण्याचं ठिकाण नाही. म्हणून बायबल सांगतं की अगोदर देवाचं राज्य मिळवायला झटा, म्हणजे तुम्हाला सर्व काही देण्यात येईल. येशू ख्रिस्ताला वैभव तुला देईल, हे सर्व जग मी तुला देईल, अशा प्रकारे लालच देण्यात आली. अशा प्रकारे त्याच्या पुढं हे ठेवलं. बायबल सांगतं देहाची हाव, डोळ्याची हाव आणि जीवनाचा अभिमान. या ठिकाणी येशू ख्रिस्ताची 3 प्रकारे परीक्षा झाली. एक, पोटाला भूक लागली तेव्हा, आणि जेव्हा देवदूत झेलून धरतील, देवाची परीक्षा पाहावी तेव्हा, आणि तुला सर्व जगातल्या गोष्टी देण्यात येतील आणि तू मला नमन कर. देहाची हाव, डोळ्याची हाव, संपूर्ण जग दाखवलं, हे सर्व वैभव मी तुला देईन. अशा प्रकारे येशूला सुद्धा लोभ धरू नको. लोभ धरण्यासाठी त्याने संपूर्ण जग त्याला दाखवण्यात आलं. पण बायबल सांगतं याही ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, काय म्हटला का तुझा देव तू त्याला नमन कर, केवळ त्याचीच सेवा कर. आज वैभव मिळवण्यासाठी अनेक लोक देवाला विसरत आहेत. वैभव मिळवण्यासाठी, जगातलं सुख मिळवण्यासाठी, जगामधली सगळी ऐशो आरामाचं जीवन मिळवण्यासाठी देवाला ध्यानात धरणं हे लोक महत्वाचं समजत नाहीये. देवाची उपासना करणं, देवाची सेवा करणं, जिवंत देवाला ओळखणं, देवाचं भय धरणं तितकेच जास्त महत्वाचं समजत नाही. देवाच्या लेकरांनो, आज आम्हाला या गोष्टी शिकायच्या आहेत की सैतान जो येशू ख्रिस्त देवाचा प्रिय पुत्र होता, आणि हे सैतानाला माहित होतं की स्वर्गातून येशू ख्रिस्तासाठी ही वाणी झाली आहे की तू माझा प्रिय पुत्र आहे आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि म्हणून ती जी वाणी सैतानाने ऐकली, आज सैतानाला माहित आहे का तुम्ही विश्वासू देवाची लेकरं आहात, देवाच्या राज्याचे वारसदार आहात. आणि आज सुद्धा तो म्हणत आहे की नाही, तुम्ही मला नमन करा, तुम्ही देवाची परीक्षा पहा. आजही म्हणत आहे का जर तुला भूक लागली असेल तर होय, उपवास सोडून टाक, हे खा ते खा. कारण जेव्हा तुम्ही उपवासामध्ये राहाल त्यावेळेस तुम्ही आत्म्यामध्ये स्ट्रॉंग व्हाल, कारण तुम्ही देहामध्ये कमी होत आहात आणि आत्म्यात वाढत आहात. कारण बायबल सांगतं की मनुष्य केवळ भाकरीनेच नाही तर देवाच्या वचनाने वाचेल, आणि त्या वचनाच्या द्वारे, आत्म्याच्या द्वारे तुम्ही बलवान व्हाल आणि सैतानाशी सामना करा. बायबल सांगते शेवटी येशू ख्रिस्त म्हटला, अरे सैताना चालता हो. काय म्हटला? अरे सैताना निघून जा, कारण असे लिहिले आहे की प्रभू तुझा देव यालाच तू नमन कर. तू कशालाही नमन करू नको आणि त्याचीच सेवा कर. मी वैभवासाठी मी माझ्या देवाला विसरणार नाही. माझ्या देवाचं नमन करायला मी विसरणार नाही. माझ्या देवाचं भय धरायला मी विसरणार नाही. मी नेहमी एकच म्हणते, प्रभू काहीही जरी झालं,
एकच गोष्ट कर माझ्यासाठी, की माझा विश्वास तू कमजोर करू देऊ नको, माझा विश्वास तू कमजोर होऊ देऊ नको. प्रभू तू आहे, तू होता, तू राहणार आहे, तू आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मला तारलेला आहे, तू मला निवडलेला आहे, तुझ्या राज्याचे वारसदार तू मला बनवलेला आहे. आणि जसं योग म्हटला, माझ्या देहा वाचून मी माझ्या देवाला पाहील, आणि आम्ही सुद्धा त्या देवाला पाहणार आहोत. पण प्रभू तू येईपर्यंत हा विश्वास तू टिकून ठेव. तुझ्या विश्वासात स्थिर राहण्यासाठी मला सहाय्य कर. बायबल सांगतं की विश्वासासंबंधीचं युद्ध कर आणि सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेव. या पृथ्वीवर आम्हाला युद्ध करायचं आहे. ही पृथ्वी आमची युद्धभूमी आहे. ह्या युद्धामध्ये आम्हाला विश्वासासंबंधीचं युद्ध करून सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेवायचं आहे. तू देवाचा पुत्र असेल असं 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 सैतान हेच म्हणेल. तू देवाच्या राज्याचं वारसदार आहेस, तू देवाचं लेकरू आहेस, तर तू असं कर, तू तसं कर. पण वचनाने तुम्ही सैतानाला पळून लावा. वचनाने तुमच्या जीवनातून सैतानाला अडवा. कारण बायबल सांगतं की तुम्ही सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. 1 पेत्र 5 अध्यायामध्ये काढूया आपण वाचलं तरी वचन. 1 पेत्र 5 अध्यायामध्ये काय दिलेलं आहे? 1 पेत्र 5 अध्याय यामध्ये बायबलमध्ये दिलेलं आहे की तुम्ही सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. काढूया आपण ते वचन. 1 पेत्र 5 अध्याय आणि पहिलं वचन. 5 अध्याय 8 वचन. सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. तर विश्वासात स्थिर असा, त्याच्या विरुद्ध उभे राहा. तुम्ही जाणता की जगात असलेले तुमचे भाऊ यांना 30 दुःख भोगावी लागतात. बायबल सांगतं की तुम्ही जागे राहा, त्याच्या विरुद्ध तुम्ही जागे राहा. एका वचनात दिलेलं आहे की तुम्ही त्याला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. प्रेज लॉर्ड. तर देवाच्या लेकरांनो, या ठिकाणामध्ये आम्हाला एकच गोष्ट देव शिकवत आहे की आम्हाला बायबलमध्ये दिलेलं आहे की सैतानाला अडवायचं आहे, सैतानाला आमच्यापासून येशू ख्रिस्तासारखं पळवायचं आहे आणि ते शिकायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही वचनामध्ये स्ट्रॉंग पाहिजे. आम्ही वचनामध्ये स्ट्रॉंग असल्याशिवाय आम्ही सैतानाला अडवू शकणार नाही आणि तो आमच्यावर काय करेल? भारी पडेल. बघा बायबल काय सांगतं? इफिसकरास पत्र 4 अध्याय 26 वचन. रागे भरा परंतु पाप करू नका. तुम्ही क्रोधात असता सूर्य मावळू नये आणि सैतानाला ठिकाण देऊ नये. तुम्ही क्रोधात राहू नका, सैतानाला ठिकाण देऊ नका. आमच्या रागाद्वारे सुद्धा आम्ही सैतानाला ठिकाण देऊ शकतो. मला एवढंच सांगायचं आहे. 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये असताना येशूची परीक्षा झाली आणि कशा प्रकारे सैतानाने प्रभू येशूला लोभात पाडण्याचा प्रयत्न केला. देवाचा पुत्र असशील तर असं देवाचा पुत्र तू आहे की नाही, किंवा आहेस तर तू स्वतःला प्रूव्ह कर असं दाखवलं किंवा असं परीक्षेत पाडलं. याप्रमाणे आमच्या सुद्धा परीक्षा होऊ शकतात. तर आम्हाला सुद्धा वचन माहीत असणं गरजेचं आहे. आता तर प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सैतानला आपल्या मरणाच्या द्वारे हरवलेला आहे आणि तो हरलेला आहे. पण आम्हाला देवाचं वचन माहीत असलं पाहिजे, जेणेकरून आमच्या जीवनातला सुद्धा सैतान पळून जाईल आणि एक विजयी जीवन आम्ही जगू शकतो. प्रार्थना करूया. परमेश्वरा, धन्यवाद देते आजच्या वचनासाठी, तुझे उपकार मानते. आजच्या ह्या वचनाद्वारे प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होऊ दे. यांच्या जीवनातले हर एक सैतानाचे बंधनं, सारे सैतानाचे श्राप येशूच्या नावात तुटले जाऊ दे, नाश केले जाऊ दे. आणि प्रभू येशू, तुझं जीवन, तुझा आशीर्वाद, तुझी कृपा, तुझी शांती प्रत्येकासाठी, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी स्वीकारते. आमच्या जीवनासाठी आम्ही स्वीकारतो. प्रभू येशू, धन्यवाद या वचनासाठी. सर्व गौरव तुला देते आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते. आमेन. प्रेज लॉर्ड. थँक्यू जीसस.